कशाला आलीस? मला बोलायचंय तुमच्याशी. अजून काय बोलायचं राहिलंय? अख्ख्या जगासमोर तोंड काळ केलंस माझं, मला इथं आणून बसवलंस, समाधान नाही झालं? माझ्या आयुष्यभराच्या पुण्याची माती केलीस तू. अजून काय हवंय तुला? तर निघित ना, माझ्यासाठी सगळं संपलंय. संपलंय? अहो आता तर सगळं सुरू झालं. तुझी बिनकामी बडबड ऐकायची नाहीये मला. ऐकावी लागेल आणि माझ्या प्रश्नांची उत्तरही द्यावी लागतील. मला प्रश्न विचारणार तू? मला प्रश्न विचारणार? तुझ्यामुळे इथे येऊन बसलोय मी. एक शिक्षण मंत्री एका गुन्हेगारासारखा इथे बसलाय चौकशीसाठी. अरे पास व्हायची लायकी नव्हती ना, तर नापास व्हायचं. पैसे देऊन कशाला पास झालीस? ज्या इज्जतीसाठी रक्ताचं पाणी केलं ना, त्याची राख रांगोळी केलीस तू. आलीस वर तोंड घेऊन प्रश्न विचारायला. तर निघेकडनं. मी चीटिंग केलेलं नाहीये. मी नापास झाले खरंय, पण म्हणून पास होण्यासाठी मी कोणालाही 1 रुपया सुद्धा दिलेला नाहीये. बघाय चमत्कार झाला का देवानी खाली येऊन रिझल्ट बदलला? ते मला माहित नाही, पण मी गुन्हा केलेला नाहीये. तुमच्यावर आरोप केले जात आहे, तिथे चौकशीला बोलवलं, सगळं खरंय, पण याचा अर्थ माझी चूक आहे असा नाही. बोल बोल, अजून खोटं बोल. तुझा दोष नाही ग. तुझ्या जे रक्त वाहते ना, तुझ्या त्या फ्रॉड आईचं ते रक्त बोलतंय. जसं तू आज मला फसवलंस ना, तसंच फसवलं तिने मला जन्मभर. त्या नालायक बाईमुळे आयुष्य बर्बाद झालं माझं. माझ्या आयुष्यातला सगळा आनंद हिरावून घेतला तिने. हसणं विसरलो मी. आणि आता तू आलीस तिची जागा घेऊन पुन्हा मला त्रास द्यायला. मिळालं ना सगळं? जगासमोर तोंड काळ केलंस ना माझं? मग निघ आता. आई तशी लेख, ती बाई तर 1 नंबर. बस. माझ्या आईबद्दल काहीही बोलायचं नाही आता. तुमचं म्हणणं आहे ना, माझी आई फ्रॉड होती, वाईट होती, विश्वासघात केला तिने तुमचा. तिने असं काय केलं ते सांगा ना मला. शिरीष घाणेकर कोण? मी नाही ना आईला जाऊन विचारू शकत. ती आहे का इकडे? तुम्ही आहात ना, मग उत्तर द्या मला. की आपलं एक नाव घेतलं आणि आईवर आरोप लावला म्हणजे काय विषय संपला का तुमच्यासाठी साहेब? एवढा मोठा देवासारखा माणूस पर असं काही वागल असं स्वप्नात बी वाटत नाही. हो ना अण्णा, श्रावणी पण असं काय करणार नाही. मी ओळखते ना श्रावणीला. काय नाही सांग, तुला सांगायलो हे ना त्या विक्रम घाडगे पाटलाचं काम असणार आहे. साहेबांना राजकारणातनं संपवायचं असणार आहे त्याला. नमस्कार. आता मी ज्या घरात आलोय का नाही, तिथं राहते 90% मिळवलेली पोरगी सानिका. हा, आणि ही माझी बेस्ट फ्रेंड पण आहे बरं काय. हाय म्हण, हाय म्हण. तुम्हाला माहितीये मंडळी, हो हिनं एवढा अभ्यास केलाय का नाही परीक्षेला, म्हणजे रात्रंदिवस फक्त अभ्यासच करत होती आणि एवढं यश मिळवलंय. अख्ख्या कुटुंबाची मान एकदम उंचावलीये. आणि हिचीच मैत्रीण श्रावणी, मंत्री साहेबांची पोरगी, अहो ती फ्रॉड करून पास झालीये. तुम्हाला सांगतो, ती श्रावणी का नाही 1 नंबर वार्ड पोरगी आहे. पैसे चारून पास झालीये ती. काय तमाशा लावलायस घरात? अरे रील बनवतोय शुभू. काय बोलायलायस हे? अरे बंद करतो आधी. कशाला बंद केलं शुभू? रील बनवतोय ना मी. स्वीटे, बंद कर आधी फालतूगिरी. वा रे शुभू वा. नाही, मी करायलोय ती फालतूगिरी आणि तुझी मॅडम करायला ती काय कामगिरी. स्वीटे, खरंच शांत बस. आधीच माझं डोकं ठिकाणावर नाहीये. अरे मग मी काय केलं तुझं डोकं दुखायला? फसवणूक तिनं केली आहे तुझ्या मॅडमनं आणि माझ्यावरच पावशेर ठेवायला लागल्यास. अगं काय चाललंय स्वीटे? बघा की शोभताई, आता तुम्हीच सांगा, श्रावणी फ्रॉड करून पास झाली हे समजायला कळलंय का नाही? टीव्हीवर तर बातम्यांचा पाऊस पडायला लागलाय. आता मी एवढंसा रील काय केला तर काय आभाळ कोसळणार आहे? शुभू माझ्यावर चिडतोय उगाच.
अख्ख्या गावाला ठाऊक आहे की आता श्रावणीच्या पप्पाने पैसे चारूनच पास केले तिला, हाय का नाही? ते होय म्हणजे उगाच चिडालाय माझ्यावर. स्वीटे, साहेबांनी असलं काही बी केलेलं नाहीये. साहेब निर्दोष आहेत आणि मॅडमांनी बी असं काही केलेलं नाहीये. अरे शुभू, तुला का कळत नाहीये? अंधारात आहेस तू अजून. मी या डोळ्यानं बघितल्यात बातम्या, ते पण लाईव्ह. ऐक माझं, तुझ्या साहेबांनाच कांड केलंय, नाहीतर तुझ्या मॅडमनं कांड केलं असणार आणि आता भोगायला बापाला लागतंय बघ. स्वीटे, यातलं काही बी खरं नाहीये. त्याच्या मागे दुसरंच कोणतरी आहे जो पडद्यामागनं खेळ खेळालाय. शुभू इतका ठामपणे म्हणतोय म्हणजे याला काही कळलं की काय? पण हा, सत्य लपून राहत नाही. खोट्याचा चेहरा समोर येणार. साहेब आणि मॅडम निर्दोष आहेत हे सिद्ध होणार बघ तू. एक मिनिट शुभू, मला सांग, तू का तिची वकिली करायलायस रे? कारण की माझा दोघांवर पूर्णपणे विश्वास आहे. मला माहिती आहे कोणतरी सापळा रचून साहेबांना बदनाम करायला लागले. तेच आता मी दोघं शोधून काढणार आहे. आम्ही दोघं म्हणजे कोण? मी आणि श्रावणी त्यासाठी चालू इथं फाईल न्यायला. बाजूलो. शुभू, शुभू, अरे तुला का कळत नाही? शुभू, तू तू का नाही खूप भोळा आहेस रे. पण तुझी ती मॅडम आहे का नाही, पक्की शानी बाई आहे. सांगायला ना मी तुला. अरे ती तुझ्याशी गोड 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 बोलते, तुला तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवते, ती जादू केली तुझ्यावर. अरे त्या बाप लेकीची मिली भगत आहे आणि तुझा वापर करून घेतात, तुला कामाला लावतायत. स्वीटी, मर्यादा सोडू नकोस हा. मी मर्यादा सोडतोय? अरे ती एक नंबरची डेंजर पोरगी आहे.